नमस्कार. चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज या ठिकाणी आपण जांभळाची आईस्क्रीम बनवणार आहेत. यासाठी आपल्याला जांभळे लागणार आहेत. खूप छान घट्ट आणि मलईदार असे मी जांभळाची आईस्क्रीम बनवलेली आहे. अशा प्रकारचे जांभळं आपल्याला हे जांभळाची आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणार आहेत. सुरुवातीला हे जांभळं जे आहेत ती एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. एका स्टीलच्या भांड्यामध्ये मी हे काढून घेतलेले आहे जांभळे आणि हे आता स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे काय होतं, ह्याला माती वगैरे जर चिकटली असेल ना तर ती निघून जाते. त्यानंतर एका प्लेटमध्ये एक कोरडी प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला या जांभळाचा जो गर आहे ना तो घ्यायचा आहे आणि मधल्या बिया ज्या आहेत ते आपल्याला काढून टाकायच्या आहेत. जांभळं घेताना व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत. खिडकी वगैरे असतील तर ते तुम्ही घेऊ नका. व्यवस्थित असे जांभळं आपल्याला घ्यायचे आहेत आणि जांभळाच्या कडेचे जे गर आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. चाकूच्या साहाय्याने आपण हे कट करू शकतो. हे बघा, अशा पद्धतीने एवढा गर मी एका प्लेटमध्ये काढलेला आहे. एका वाटी जांभळाचा एवढा गर निघलेला आहे. हा गर आहे तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि हा गर मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचा आहे. पाणी नाही टाकलं तर चालेल, कारण ह्याच्यामध्येच ऑलरेडी पाणी असते. अशा पद्धतीने खूप छान असा आपला गर बनलेला आहे. आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया जांभळाचा गर. गाळायची वगैरे काही आवश्यकता नाही, कारण मिक्सरमधून हे बारीक झालेलं आहे आणि दाताखाली जरी थोडंसं आबडधोबड लागलं तरी पण खूप छान अशी चव येते. त्यामुळे मी मिक्सरमधून काढल्यानंतर गाळणीनं गाळून घेतलं नाही. अर्धी वाटी गर होता आणि 1 वाटी साखर असं प्रमाण मी ठेवलेलं आहे. नंतर एक पातेल्यामध्ये हा जो गर आहे ना तो आपल्याला सुरुवातीला टाकायचा आहे आणि त्याच्यामध्येच 1 वाटी साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे. आता ही साखर आपण वितळून हा घट्टसर असा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. जर थोडासा गर आबडधोबड राहिला असेल तर तो तुम्ही चमच्याने हलवताना जर थोडासा दाबला तर तोही मेल्ट होऊन जातो. खूप छान गडद असा जांभळी कलर आलेला आहे या पाकाला. सतत हलवत राहायचं आहे, त्याच्यामुळे काय होतं, पातेल्याला चिकटत नाही. खूप छान वास पण येत आहे आता याचा. याच्यामध्ये कोणताही कलर वापरलेला नाही तरी पण किती छान असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम नॅचरल कलर आहे हा. आता हा पाक आपला बनलेला आहे. पाक नाही केला, घट्टसर जरी झालं तरी पण चालू शकतं. आता थंड होण्यासाठी एका वाटीमध्ये आपण काढून घेणार आहोत. एका वाटीमध्ये सर्व जो गर आहे ना पाकाचा तो आपण काढलेला आहे. घट्टसर केलेला आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियम असं घेतलेलं आहे. नंतर 1 वाटी मोठी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. ही व्हिपिंग क्रीम आहे ती मी 1 लिटर आणली होती आणि त्यानंतर ती नॉर्मल होण्यासाठी फ्रीजमधून बाहेर ठेवली होती आणि त्यानंतर 1 वाटी असं प्रमाण मी इथं घेतलेलं आहे व्हिपिंग क्रीमचं. जास्त बर्फ झाला आहे त्याच्यामुळे आपल्याला 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे आणि चमच्याने आपल्याला आतला बर्फ तोडायचा आहे. नॉर्मल हा आपल्या रूम टेम्परेचरला हे थोडं नॉर्मल होतं. हा बर्फ पटकन 10 मिनिटासाठी ठेवल्यानंतर तो मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि इथं मी 10 रुपयाची मिल्क पावडर वापरलेली आहे. 1 पुडी वापरलेली आहे 10 रुपयाची.
त्यानंतर ही व्हिपिंग क्रीम प्लस ह्याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकून आता हे पूर्णपणे आहे ते आपल्याला मिक्स करून फेटून घ्यायचं आहे. जोपर्यंत घट्ट होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. ह्याला साधारणतः 5 ते 7 मिनिटं लागू शकतात फेटण्यासाठी. हळूहळू तुम्ही या मशीनचं स्पीड वाढवू शकता, त्याच्यामुळे हे पटकन होण्यास मदत होते. जर उन्हाळ्याचा दिवस चालू असतील आणि हे पटकन जर तुम्हाला व्हिपिंग क्रीम घट्ट होत नसेल तर तुम्ही याच्या खाली थंड पाणी ठेवू शकता, त्याच्यामुळे पटकन ही क्रीम घट्ट होण्यास मदत होते. हे बघा आपला घट्टपणा आता याला भरपूर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. जर हे पूर्ण भांडं पालतं केलं ना तरी पण ही गळत नाही. त्यावेळेस समजायचं की ही जी क्रीम आहे ती एकदम परफेक्ट झालेली आहे. साईडला थोडीशी आपण एका प्लास्टिकच्या बाउलमध्ये काढून घेणार आहे. आता ह्या प्लास्टिकच्या बाउलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे आपण आता एका वाटीमध्ये थंड करायला ठेवलं होतं ना ते जे आहे ते अर्धं टाकायचं आहे सुरुवातीला. हा पाक जो आहे जांभळाचा अर्धा म्हणजे 1 चमचा टाकायचा आहे आणि हा 1 चमचा आहे ना तो थोडासा पातळ करून आपल्याला नंतर टाकायचा आहे. घट्ट एक अर्धा टाकलेला आहे आणि जो अर्धा राहिलेला आहे तो काय करायचा आपल्याला आता थोडासा पातळ करायचा आहे. आणि ही जी व्हिपिंग क्रीममध्ये आपण जांभळाचा पाक टाकलेला आहे ती अगोदर फेटून घ्यायची आहे. आता आपण ही घट्ट अशी फेटून घेणार आहोत. तुम्ही शक्यतो कोणतीही आईस्क्रीम वगैरे बनवायचं असेल तर सकाळी नाही तर संध्याकाळी बनवायला घ्या, कारण दुपारी टेम्परेचर जास्त असते त्याच्यामुळे घट्ट होण्यास थोडा उशीर लागतो. त्यानंतर हे एक प्लास्टिकचं भांडं आहे, डब्बा आहे. आता ह्या डब्यामध्ये जे आता मी व्हिपिंग क्रीम थोडी साईडला काढली होती निम्मी राहिलेली ती सुरुवातीला खाली लेअर द्यायचं आहे. चमच्याने तुम्ही फिरवू शकता किंवा तुमच्याकडे प्लास्टिकचा स्पॅच्युला असेल तरी तुम्ही वापरू शकता. आणि त्यानंतर हा जांभळाचा जो गर होता आणि व्हिपिंग क्रीम मिल्क पावडर टाकलेली त्याचा जो घट्टसर गर साईडला आपण व्हिपिंग क्रीम जी फेटायची असते त्या मशीनने फेटून घेतलेला होता तो आपल्याला मधला लेअर द्यायचा आहे. व्यवस्थित असा हा लेअर द्यायचा आहे. स्पॅच्युला वापरला तरी चालेल. त्याच्यामुळे काय होतं ह्याला जास्त चिटकत नाही ही क्रीम. आता सर्व जो आहे राहिलेला गर तो आपण मधला गर मध्ये एक थर या जांभळाचा लावणार आहोत आणि व्यवस्थित स्पॅच्युलाने आपल्याला सर्वत्र पसरून घ्यायचं आहे ही आईस्क्रीम. स्पॅच्युला जो तुटलेला आहे तो साईडला ठेवते. साधा चमचा जरी स्टीलचा वापरला तरी चालू शकेल. त्यानंतर हा जो गर होता जो साईडला मगाशी ठेवला होता मधल्या लेअरमध्ये टाकून तो एक घट्ट चमचा टाकायचा आणि त्यानंतर थोडासा असा पातळ करून घ्यायचा आणि मध्ये जो आहे तो आपल्याला हा स्प्रेड करून घ्यायचा आहे. जसं आपण ब्रेडच्या मध्ये जसं जॅम वगैरे भरतो ना तसा हा स्प्रेड करून घ्यायचा आहे. चव पण खूप छान लागते या जांभळाच्या आईस्क्रीमची. हा स्प्रेड करून झालेला आहे. त्यानंतर मिल्क पावडर आणि व्हिपिंग क्रीम आपण जी फेटून घेतलेली होती
ती आपल्याला वरच्या लेअरमध्ये टाकून घ्यायची आहे. आता मी स्टीलचा चम्मच वापरलेला आहे कारण स्पॅच्युला आहे तो तुटला आहे. स्टीलच्या चमच्याने पण व्यवस्थित असं लागतं, परंतु थोडीशी क्रीम त्या चमच्याला लागते. ती थोडीशी साईडनं परत हाताने काढून घ्यायची, किंवा लहान मुलांना जरी खायला आवडत असेल दिली तरी काही प्रॉब्लेम नाही, किंवा तुम्हाला आवडत असेल तरी तुम्ही खाऊ शकता. थोडंसं टॅप करायचं, त्याच्यामुळे हवा वगैरे असेल तर ती निघून जाते, त्याच्यामुळे घट्ट असं आईस्क्रीम बनण्यास मदत होते, बर्फ बनत नाही. त्यानंतर एक प्लास्टिकचा कागद आपल्याला घ्यायचा आहे, जो मधून लावायचा आहे. तुमच्याकडे जर ॲल्युमिनियम फॉइल पेपर वगैरे असेल तर तो पण लावू शकता, परंतु तो माझ्याकडे अवेलेबल नाही, त्याच्यामुळे प्लास्टिकचा कागद जरी लावला तरी पण काम होऊ शकतं. आणि त्याच्यावरती कापून जरी लावलं, किंवा आहे अशी कॅरी बॅग बसणारी जरी असेल ना तरी लावली तरी चालेल. सध्या माझ्याकडे छोटी कॅरी बॅग नाही, त्यामुळे मी कागद फाडलेला आहे. मी संध्याकाळी व्यवस्थित असे एक मोठ्या साईजचा प्लास्टिकच्या कवरमध्ये रॅप करून ठेवणार आहे. दाखवण्यासाठी मी आता तुम्हाला इथं छोटा कागद दाखवलेला आहे, नंतर मी मोठा लावणार आहे संध्याकाळी. त्याच्यामुळे काय होतं, घट्टसर असं बनतं, नाहीतर जर आतमध्ये हवा गेली तर व्यवस्थित राहत नाही. आणि हे आपण साईडला थोडासा जांभळाचा गर आहे तो काढला आहे, हा डेकोरेशनसाठी आपल्याला नंतर लास्ट लागणार आहे. तो आपण आता फ्रीजमध्ये ठेवूया. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी हा जो गर आहे तो साईडला काढलेला आहे आणि प्लास्टिकचा एक कागद घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हा गर ओतायचा आहे. आणि काय करायचं, एक लबरीनं बांधायचा आहे किंवा दोरीने बांधला तरी चालेल. तो आपल्याला डेकोरेशनसाठी लागणार आहे, क्रीमचं डेकोरेशन करण्यासाठी. लब्बर किंवा धाग्याने व्यवस्थित असं तुम्ही बांधून घेऊ शकता. मधून नंतर आपल्याला असं टाचणीने किंवा थोड्याशा टूथपिनने याला चित्र पाडायचं आहे. मी इथं बदाम आणि काजूचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, त्या आईस्क्रीमवर टाकण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर एक दिवस सकाळी केलेलं आईस्क्रीम नंतर फ्रीजमध्ये ठेवून दिलं, ते दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता की खूप छान घट्ट असा आईस्क्रीम आपलं बनलेलं आहे. आता मीही तुम्हाला उलटं करून दाखवते, तरी सुद्धा एकदम घट्ट आहे, अजिबात सुद्धा पडत नाही. त्यावेळेस समजायचं की आपलं आईस्क्रीम हे परफेक्ट बनलेलं आहे. आता एका चमच्याने मी तुम्हाला काढून दाखवते. असा चमचा नसेल तर स्टीलचा चमचा वापरला तरी चालू शकते. हे बघा, खूप छान असा आपला गर निघलेला आहे. एका प्लेटमध्ये आपण तो सर्व करून घेणार आहोत. मस्त असं जांभळाचं आईस्क्रीम आता खाण्यासाठी तयार झालेलं आहे. घरातील मंडळी सर्वजण आवडीनं खातील अशी टेस्ट खूप छान याला जमलेली आहे. मी एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते तुम्हाला. त्यानंतर जो जांभळाचा गर आहे ना, त्या प्लॅस्टिकच्या पिशवीला मी मधून असं छिद्र केलं होतं आणि सर्वत्र आता हे जो पाक आहे जांभळाचा तो स्प्रेड करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे जांभळाचा एक फील आणि खूप छान अशी चव येते. आणि वरून काजू बदाम पिस्ता असेल तर तुम्ही टाकू शकता, परंतु मी इथं काजू बदामाचे बारीक तुकडे केलेले टाकणार आहे. हे बघा, आपलं जांभळापासून बनलेलं आईस्क्रीम तयार आहे. खूप छान असं हे आईस्क्रीम आपलं बनलेलं आहे. मस्त असं मध्ये एक मी जांभूळ ठेवलेलं आहे, म्हणजे लक्षात येते की जांभळापासून बनलेलं आहे.